सर्वांना नमस्कार। मी सविता बांडकर। मला कमेंट्समध्ये विचारण्यात आलं की RF आहे हा परत द्यायचा का किंवा याचा वापर कसा करायचा। तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की RF हा गटाला दिला जातो। गटाच्या खात्यावर हा अभियानाकडून मिळतो आणि पहिले हा 15,000 होता, आता हा 30,000 रुपये झालेला आहे। हा RF जो आहे हा गटाचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि गटातल्या ज्या सदस्य आहेत त्या सदस्यांना त्यांच्या गरजा, छोट्या मोठ्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी दिला जातो। हा जो निधी आहे हा गटाच्या सदस्यांना कर्ज स्वरूपात दिला जातो। त्यावर व्याज दर 2% किंवा तुमच्या गटाचा निर्णय असेल तर तुम्ही 1% त्याला लावू शकता आणि त्यानुसार किस्तीप्रमाणे त्याची परतफेड आपल्याला गटात घ्यायची आहे। एकाची गरज झाली तर दुसऱ्याला, अशा पद्धतीनं तो जो निधी आहे तो आपल्याला गटातल्या गटातच फिरत ठेवायचा आहे। सोबतच आपली जी बचत आहे ती बचत आणि आपला RFचा निधी असा मिळून आपल्याला एकत्र करून अंतर्गत कर्ज म्हणून आपल्याला हे वाटप करायचं आहे। हा जो निधी आहे आपला गटातच राहणार आहे, तो परत जाणार नाही, परंतु तो आपल्याला वाटून सुद्धा घेता येत नाही किंवा त्यामध्ये ट्रिपला जाणे आहे, दर्शनाला जाणे आहे किंवा साड्या घेऊया किंवा तो अन्य काही कारणासाठी खर्च करूया असं पण करता येणार नाही। तो जो आहे गटाचं उत्पन्न वाढवण्यासाठी, गटातल्या महिलांच्या छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी आणि गटाच्या महिलांच्या गरजा भागवून आपल्या गटाचं उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी तो निधी दिला गेलेला आहे। तो आपल्या अभियानाकडून आलेला निधी आहे, त्यामुळे आपल्याला तो खर्च करता येणार नाही। उत्पन्न वाढवून आपल्या गटाची वाढ कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करायचा आहे। जर तुम्ही कोणी गट बंद करत असाल किंवा त्या गटातून सदस्य निघत असेल किंवा गटाचा हिशोब केला जात असेल तर हा जो 30,000चा निधी आहे हा जसाचा तसा बँकेच्या खात्यावर ठेवायचा आहे आणि त्या गटामध्ये जेव्हा नवीन सदस्य भरवला जाईल किंवा नवीन व्यवहार सुरू होईल त्यावेळेस तो पुन्हा वापरायचा आहे। तो कर्ज स्वरूपात देऊन त्याची परतफेड घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा जो RF आहे ह्या RFचा आपल्याला वापर करायचा आहे आणि RFमधून आपल्या गटाचं उत्पन्न वाढवायचं आहे। छोट्या मोठ्या आपल्या महिलांच्या गरजा भागवायच्या आहे, म्हणजे जसं की कोणाला शिक्षणासाठी पाहिजे असेल, कोणाला आरोग्यासाठी पाहिजे असेल, कोणाला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, कोणाला वर्षभराचं काही धान्य घ्यायचं असेल तर यासाठी आपण त्याचा कर्ज स्वरूपात वापर करू शकतो आणि आपल्या गटाचं उत्पन्न हे वाढवायचं आहे। सोबतच काही महिलांचे असे कमेंट्स होते की ऑडिटचे व्हिडिओ तयार करा, तर मी यानंतर ऑडिटचे व्हिडिओ करणार आहे आणि ते सगळ्यांनी तुम्हाला पाहायचे आहे। त्यासाठी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।